हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता दिवाळीचा दिवस आणि त्याचीच तयारी चालली होती. तर इथं सकाळी सगळ्यांना आधी उठणं लावून घ्यायचं होतं, त्यामुळे माझी आंघोळ वगैरे झाली होती, आवरलं होतं मी. आणि आता थोडंसं उशिराच उठलं होतं, कारण रात्री चकली वगैरे बनवायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे दुसऱ्या दिवशी थोडंसं उशिरा उठून इथं सगळ्यात आधी सगळ्यांना उठणं लावून घेतलं, तिघांनाही, मिस्टरांना आणि दोघीही मुलींना. तर त्या तर काही नीट लावून घेत नव्हत्या, पण नंतर लावलं कसं तर त्या दोघींना, आणि दोघींना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि लगेच मग दुसऱ्या कामाला सुरुवात केली. तर सकाळची देवपूजा जी होती, तर नेहमीप्रमाणे सगळी देवपूजा व्यवस्थित आधी करून घेतली. आणि नाश्त्याला तर आज सगळ्यांना जे दिवाळीचा फराळ बनवला होता तर तोच दिला होता, त्यामुळे नाश्ता वगैरे आज काय बनवला नाही. आणि देवाला पण इथं जो फराळ बनवला होता तर तेवढाच नैवेद्य दाखवला. यावेळी काही मी करंजा वगैरे सगळं बनवलं नव्हतं, थोडंसंच बनवलं होतं. माझी इकडे देवपूजा वगैरे चालली होती, तोपर्यंत मिस्टर बाहेर जे उरलेलं काम होतं तर ते पण थोडीशी मदत केली त्यांनी. तर इथं सगळे गाडीसाठी आणि बाहेर दरवाजासाठी वगैरे सगळे हार जे लावायचे होते तर ते सगळे बनवत होते, आणि सोबत वी पण मदत करत होती त्यांना. तर भरपूर सारे बनवले होते, तर 1-2 किलो फुलं आणली होती, आणि दरवेळी लागतातच तेवढे, त्यामुळे इथं सगळ्या गाड्यांना वगैरे हार भरून घेतले त्यांनी. तोपर्यंत मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला. तर इथं झाडामध्येच कढीपत्ता आणि पुदिना थोडासा होता, तर ते दोन्हीही काढून घेतले, कारण मी बनवणार आहे ते पुलाव, तर त्यासाठीच पाहिजे होता मला. आणि जर घरी असेल आपल्या कुंडीत तर व्यवस्थित एकदम फ्रेश भेटतो घरच्या घरी. तर कढीपत्ता इथं जास्तच थोडासा दाट वगैरे आला होता, म्हणजे एकदम छोटी छोटी झाडं अशी भरपूर उगवली होती त्याची. आणि इथं मी आज लक्ष्मीपूजनसाठी नैवेद्य एक स्पेशल बनवणार होते, तर त्याचीच तयारी चालली होती. तर रसगुल्ले बनवणार होते, आणि त्यासाठी इथं मी दूध गरम करत ठेवलं होतं, आणि या वाटीमध्ये थोडंसं व्हिनेगर आणि पाणी थोडंसं मिक्स करून घेतलं, आणि आता थोडं ह्याच्यात टाकून हे पूर्ण दूध फाडून घेतलं व्यवस्थित. तर हे पनीर बनवायचं होतं. पनीर फक्त क्यूब्स वगैरेमध्ये नाही, असंच ठेवायचं होतं हे. तर आता व्यवस्थित हे काढून घेतलं, आणि आता पूर्ण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं. म्हणजे व्हिनेगर वापरलं होतं, त्यामुळे व्हिनेगरचा स्वाद वगैरे नको यायला, चुकून स्मेल वगैरे येतो कधी, त्यासाठी आधी स्वच्छ धुवून घेतलं. आणि नंतर असं व्यवस्थित बांधून ठेवलं, असं नळालाच बांधून ठेवलं होतं. कशालाही आपण अडकून ठेवू शकतो असं. त्याच्यातलं पाणी जे आहे तर ते पूर्ण निघालं पाहिजे. 2-3 तास ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आता इथं पुलावसाठी मी पनीर कट करून घेतले होते, आणि थोडंसं तेल कमी गरम वाटलं मला, म्हणून मग त्या ह्याच्यात मीठ टाकलं पण तरी चिकटलं शेवटी खाली ते. तर थोडंसं तेल गरम कमी असलं तर पनीर असं कढईमध्ये खाली चिटकतं. शक्यतो तेल गरम होऊन द्यायचं एकदम चांगलं, आणि मगच पनीर टाकायचं जर फ्राय करत असेल तर. म्हणजे फ्राय न करताही काही वापरतात, पण मला त्याची टेस्ट आवडत नाही, म्हणजे तसं स्वाद नाही आवडत. त्यामुळे मी शक्यतो कसं आहे, म्हणजे काही पनीरची रेसिपी असेल तर थोडंसं आधी फ्राय करून घेते. त्यानंतर आता दुसरी बॅच जी होती पनीरची, तर ती पण मी व्यवस्थित फ्राय करून घेतली. आणि नंतर ते तेल उरलेलं होतं, तर त्याच तेलामध्ये मी आता इथं पुलाव बनवणार होते. थोडंसं अजून तेल त्याच्यात गाठलं, कारण कमी वाटलं मला ते, त्यामुळं. त्यानंतर आता इथं जेवढे माझ्याकडे खडे मसाले होते तर ते सगळे खडे मसाले याच्यात मी टाकून घेतलेत, आणि 2-3 मिडियम साईजचे कांदा जो होता व्यवस्थित भाजून घेतला, कांदा बारीक चिरलेला होता तो. त्यानंतर लगेच इथे एक टोमॅटो कट केला होता बारीक, तो पण भाजून घेतला व्यवस्थित. आणि याच्यात थोडासा गरम मसाला आणि हळद टाकून घेतली. बाकी काहीच मसाले वापरायचे नाही, कारण खडे मसाले आणि गरम मसाला जर जास्त टाकला तर चरकतं ते भात वगैरे किंवा पुलाव जो पण काय ते. त्यामुळे इथं थोडासाच अगदी गरम मसाला वापरला होता मी. आणि व्यवस्थित हे सगळं भाजून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये ज्या व्हेजिटेबल्स होते तर ते सगळे याच्यात टाकून दिले, आणि वरती झाकण ठेवून भाज्या ज्या पूर्ण आहेत तर 5 मिनटं अशा शिजू दिल्या. त्यानंतर ह्याच्यात भिजवलेला तांदूळ टाकला आहे, तर 10 मिनटं तांदूळ भिजवून ठेवला होता मी. आणि इथं जेवढा तांदूळ वापरला आहे तर त्याच्यात डबल पाणी वापरलं आहे. इथं मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकले, आणि तांदूळ टाकल्यानंतर शेवटला इथं पुदिन्याची पानं टाकलेत. तर असं पुदिन्याचा फ्लेवर एकदम छान येतो, त्यामुळे वरतूनच टाकायची शक्यतो. आणि आता पाणी टाकून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं, आणि एकदम मिडियमवरती गॅस ठेवला होता, जास्त फुल पण नाही जास्त कमी पण नाही असा. आणि 5-10 मिनटात व्यवस्थित छान पुलाव आपला तयार आहे. आणि कढईमध्ये बनवलेला पण किती सुंदर झाला आहे बघा, एकदम पूर्ण असा सुटसुटीत झालेला पुलाव, पूर्ण मोकळा होत होता. सगळ्यात पहिलं थोडंसं नैवेद्याला काढून ठेवला मी, आणि लगेच मग आम्ही जेवण करून घेतलं.
तर आता पुलावच होता आज जेवणामध्ये, जास्त काही हेवी नव्हतं करणार कारण मला बाकीची अजून बरीचशीच कामं होती त्यासाठी. जेवण वगैरे झाल्यानंतर बाकीचं भांडी कपडे वगैरे सगळं आवरलं आणि पुढच्या स्वयंपाकाला तयारी चालू ठेवली, कारण दिवाळीचा दिवस म्हणजे असाच असतो बिझी पूर्ण. तर आता ते रसगुल्ले जे मगाशी बनवणार होते त्याच्यासाठीच आता इथं पुढची तयारी चालू आहे माझी. तर इथं पाक बनवायला ठेवला मी. तर 1 कप साखर घेतलेली आणि त्याच्या 4 कप पाणी टाकलं होतं. ते पाणी वगैरे उकळते तोपर्यंत इकडं आता मी रसगुल्ले साठी पीठ जे आपलं जे पनीरचे बनवलेले तर ते पूर्ण मळून घ्यायचं होतं. तर याच्यासाठी एक बेस्ट ट्रिक आहे, फक्त हे मिक्सरमध्ये लावून अर्धाच मिनिट फिरवून घ्यायचं आहे फक्त 15-20 सेकंद आणि लगेच हे बाहेर काढायचं. आता व्यवस्थित हे पीठ मळायची पण काही गरज नाही, लगेच याचे गोळे बनवून घ्यायचे, लगेच तयार होत आहेत. तर एकदम छोटे छोटे मी बनवले, कारण पहिल्यांदाच ट्राय करत असेल वगैरे तर शक्यतो मोठे बनवायचे नाही, छोटेच एकदम बारीक साईज बनवायची. तर याच्या आधी मी एक वेळ ट्राय केलं होतं, म्हणजे आठवत पण नाही मला, खूप दिवस झाले. पण तेव्हा तर मला काही पूर्ण म्हणजे प्लॅनच फसला होता, नाही काही जमलं ते, कारण सगळं पाकामध्ये टाकले आणि पूर्ण मिक्स होऊन गेले, म्हणजे फुटले होते रसगुल्ले. आता यावेळी कसे होत आहेत बघू. तर आता एकदम बारीक बारीक असे गोळे करून घेतले, असे एकदम आधी तोडून घेतले असे सांडग्यासारखे छोटे छोटे. तर बारीक मोठी साईज झाली होती, पण तसेच मग छान असे वळवून घेतले. बराचच वेळ गेला, 10-15 मिनटं गेले त्याच्यातच, पण आता छान होते रसगुल्ले तयार होते. आणि इकडे जो सोबत पाक ठेवला होता तो पण छान उकळला होता. तर त्या उकळत्या पाकामध्येच हे रसगुल्ले टाकायचे पूर्ण आणि झाकण ठेवून दिलं होतं. आणि 2 मिनटांनी बघा छान फुलले ते. असं 2-2 मिनटांनी पूर्ण एकमेकाला चिकटू नये म्हणून हलवत राहायचं होतं. तर मिक्स करत राहिले मी आणि बरोबर 10-15 मिनटं शिजवून घेतले हे. आता 10-15 मिनटं झालेत. आता हे पूर्ण रसगुल्ले आहेत तर ते थोडंसं साईडला काढून घेते मी. आणि बाहेर काढताना याच्यासोबत थोडासा पाक ठेवून घ्यायचा आहे. बाकी पूर्ण रसगुल्ले जे आहेत तर ते काढून घेतले मी, कारण थोडासा जो ह्याचा पाक जो आहे तर तो घट्टसर बनवायचा होता. आणि हा पाक खूप असा होता, म्हणजे असा जर पातळ काढला असता त्याचं गोडपणा एवढा लागणार नसता. त्यामुळं याच्यात थोडीशी अजून साखर वाढवली मी आणि पूर्ण असा हा पाक जो आहे तो घट्ट होऊन दिला. आणि मग ह्याच्यामध्ये रसगुल्ल्यामध्ये पूर्ण टाकून दिला आणि तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिले रसगुल्ले. आता तोपर्यंत बाहेरची पण तयारी करायची होती. रांगोळी काढली नव्हती मी, तर आता रांगोळीत काढून घेतली पूर्ण. मग तर यावर्षी पहिल्यांदाच मी मुखवटा आणला होता इथं लक्ष्मी मातांचा. आणि मग छान इथं माझी बाहेरची रांगोळी वगैरे काढून झाली आणि आतमध्ये लक्ष्मीपूजनची तयारी चालू केली. मग यावर्षी पहिल्यांदाच मी लक्ष्मी माताचा असा मुखवटा आणला होता, त्यामुळे छान वाटत होतं. जरा असं नारळ जो कलशाचा होता तर त्यालाच मी मुखवटा बांधून घेतला. आणि वस्त्र तर होतंच माझ्याकडे, आधीच मी घरी शिवलेलं होतं तर तेच घातलं होतं. आणि आता एक चौरंग मांडला होता मी पूजेसाठी आणि एक पाट मांडला होता, कारण किचनमध्ये थोडीशी जागा कमी आहे आणि कंटिन्यू एकच समोर असं मांडायचं म्हटलं तर मुली राखतील नाही राखतील. त्यामुळं मग इथं देवाऱ्यासमोर छोटा पाट ठेवला. जे काही चौरंगावरती बसत होतं तर पूजेसाठी तेवढं चौरंग घेतला आणि त्याच्यानंतर पाट पण घेतला होता. तर इथं हे 2 आईस्क्रीमचे बोल होते तर त्याच्यामध्येच थोडंसं मी डेकोरेशनसाठी यूज केले. ते थोडीशी फुलं वगैरे टाकून ह्याच्यावरती पाकळ्या टाकून ह्याच्यामध्ये 2 फुलं ठेवली होती आणि ह्याच्यावरती कॅन्डल ठेवल्या होत्या बाहेर दरवाजाच्या साईडला.
सकाळपासून बाहेर उंबरठा पूजन करायचं होतं, पण ते काही जमलं नाही. त्यामुळे संध्याकाळी फायनली तर मी आतल्या साईडूनच केलं, कारण दरवाजाला पूर्ण लाईटिंग वगैरे लावली होती त्यामुळं. आणि बाहेर जे दिवे लावायचे वगैरे होते तर ते पूर्ण लावून घेतले आणि संध्याकाळचं दिवा बाहेर सगळे लावून घेतले. त्यानंतर इथं माझी मी तयारी केली, साडी वगैरे आवरले आधी. आणि पूजेमध्ये बघू शकते 5 फळं ठेवली होती, सुगड होते, सुगडमध्ये धान्य, नंतर मीठ वगैरे पण भरलं होतं, धने. आणि आता दुसऱ्या पाटावरती इथं नैवेद्य वगैरे ठेवला होता. आणि कुबेर महाराजांची मूर्ती जी होती ती खाली ठेवली होती, कारण इथं वरती जागा नव्हती. वरती सगळ्यात पहिले इथं गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून पूजेची सुरुवात केली. त्यानंतर लक्ष्मी मातांच्या, भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक करून एक एक घेतला असा सगळं. सगळं म्हणजे जेवढे पण होतं तर ते हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. नंतर सगळ्यांना फुलं वगैरे वाहिली आणि आरती केली शेवटी. आणि मग खाली इथं गाड्यांची जी पूजा होती तर ती बाकी होती म्हणून खाली आले, कारण दसऱ्याला मी पूजा केलीच नव्हती, गाडींची मिस्टरांनीच केली होती. तर म्हटलं यावेळी तर नीट करायची पूजा, म्हणून सगळ्या गाडीनं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, नारळ वगैरे फोडले. आणि त्यानंतर इथे चालू झाले फटाके उडवायला. तर मला तर काही फटाके जास्त आवडत पण नाहीत आणि मुलींना पण बघायचं होतं, तर त्यामुळे आमच्या दोघांचं पण ते फटाके सोबत त्यांच्याकडं पण लक्ष होतं आणि छान एन्जॉय केला. मग इथं जास्त काही फटाके उडवले नाही आम्ही, थोडेफार उडवले. त्यानंतर फोटो सेशन वगैरे केलं, थोडं फोटोज वगैरे काढले आणि मग मी वरती घरी आले. आणि पहिल्यांदा साडीचा लुक मी दाखवलं होतं. तर आज मी हा जो शालू नेसले होते तर तो 6 वारीचा 9 वारी असा नेसले होते. आणि पूर्ण मग फोटोज वगैरे झाले. त्यानंतर रात्रीचं जेवण केलं. आजचा व्लॉग हा दिवाळीच होता. आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.